शिवनीताई, तुला एक प्रश्न विचारावा असं वाटतं की वहिनी साहेब आणि त्याचबरोबर ETV वरची सोनियाचा उमरा या दोन्ही सिरियल जर तसा विचार केला तर थोड्याशा ट्रेडिशनल सिरियल्सकडे वळणाऱ्या सिरियल्स आहेत. तर त्या सिरियलमध्ये काम करताना आणि इतर आपल्या ज्या वास्तवात घडणाऱ्या ज्या सिरियल्स असतात ज्याला आपण या सगळ्या डेली सोप्स म्हणतो, तर त्या सिरियल्समध्ये काम करताना वेगळा फरक कुठल्या प्रकारचा जाणवतो की त्या सिरियलमध्ये काम करताना ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि ह्या सिरियल्सकडे बघताना थोडंसं वेगळ्या प्रकारचं लक्ष दिलं जातं, त्याच्यातला फरक कुठला? मला वाटतं वहिनीसाहेबपेक्षाही सोनियाचा उंबरा ही अगदीच जुन्या काळातली अशीच गोष्ट, त्याच काळातली गोष्ट होती ती. तर त्याच्यात मुळात सुरुवातीला थोडंसं जड गेलं, कारण काय होतं, आपण अलीकडे आम्ही काम करताना खूप वेळा इंग्लिश शब्द असे सहज वापरून जातो, अगदी सहज. म्हणजे आपण एखादा मराठी शब्द वापरतो इतक्या सहजपणे इंग्लिश शब्द वापरून जातो आणि तो ऐकणाऱ्या किंवा बघणाऱ्या माणसाला खटकत नाही, कारण तो त्या ओघात आलेला असतो, तो ऐकण्याची सवय असते किंवा त्या कॅरेक्टरला ते सूटही असतं. पण सोनियाचा उंबरामध्ये इतकं काळजीपूर्वक आम्हाला ते सगळं सांभाळायला लागायचं, कारण ते तसं मराठी, ती भाषा, तो लहेजा किंवा संपूर्ण नऊवारी, तो आंबाडा आणि हे सगळं केल्यानंतर सुरुवातीला सुद्धा सगळं आम्ही तयार व्हायलाच आम्हाला खूप वेळ लागायचा. नऊवारी नेसून आंबाडा घालून ते मोठं कुंकू सुद्धा टिकली लावायचो नाही आम्ही. ते कुंकू बरोबर आधी साधं ओलं हे लावायचं चिकट असं, आणि मग त्याच्यावर तो बरोबर असा माप केलेलं होतं, प्रत्येकीचा वेगळा माप होतं. स्वाती चिटणीसचं वेगळं माप, माझं एक वेगळं माप, आणखीन पुढचीच एक. टिकली कोणीच आम्ही वापरत नव्हतो. तर ते आंबाडे, त्या पिनाही लावायच्या नाही सुरुवातीला. मग त्याचे केस पाण्याने बसवायचे चप्प, आणि मग तो गजरा, मग ते नाकात सगळं कुड्या गळ्यातलं, मग ते गळ्यात 2 तरी घालायला लागायचे, कारण त्या काळात तेवढं बायका अंगावर, चांगल्या घरातल्या बायका तेवढं अंगावर घालायच्याच. तर मग ते आमच्या माईकला घासायचं, खुसखुस खुसखुस आवाज यायचा. मग तो पदर सतत असा ठेवायचा, काष्टा, आणि हे सगळं खूप थोडंसं सुरुवातीला 1-2 दिवस, म्हणजे मला तशी नऊवारीची थोडीशी सवय होती, कारण मी खूप त्या प्रकारच्या सीडीज केल्या होत्या, त्यामुळे मला नऊवारीची सवय होती. पण हळूहळू त्याच्यात आम्ही असे मर्ज होत गेलो. पण मराठी बोलताना मात्र मी प्लीज भाऊजी असं म्हणायचं. प्लीज भाऊजी तुम्ही ऐका ना. अरे मी प्लीज कसं बोलेन, नंतर तो कट कट कट, तिथे ते इतकं सहजपणे येऊन जायचं की प्लीज भाऊजी तुम्ही ऐका ना. अलीकडे भाऊजी पण कोणी म्हणत नाही हो. अरे तुरे आपण सगळं करून बोलतो, अहो जाहो सुद्धा नाही. तर हे सगळं सांभाळताना पण मजा आली खूप. म्हणजे मला आठवतंय त्या वाड्यामध्ये, वाडा खूप छान आहे भोरचा, तिथे आम्ही शूटिंग करायचो. तिथे भाकरी मी भाकरी केली होती सीन करताना. हो, संपूर्ण सीन करताना म्हणजे ती भाकरी मी केली, ती टाकली, त्याला पाणी लावलं. म्हणजे घरी केलेलं असतं आपण, पण असं बोलत बोलत